राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त ना, मजेतच असाल नेहमी. आज आपण बनवणार आहोत शाही सोयाबीन करी. ही आपण मालवणी पद्धतीत बनवणार आहोत. तर मग चला बघूया कशी बनवतात ती. त्यासाठी सुरुवातीला आपण पाव किलो सोयाबीन, दोन चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत. आणि भाजी थोडी आंबट तिखट होण्यासाठी आपण त्यात 100 ग्राम दही टाकणार आहोत. आता आपण हे सगळं साहित्य एकजीव करून घेऊयात, जेणेकरून मस्त अशी चव येईल याला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ढवळायचं आहे. ते सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत ढवळत राहायचं त्याला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ढवळायचं आहे ते. अशा प्रकारे सगळे साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे ते. हे आता आपल्याला 10 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. नंतरला आपण याला फोडणी देणार आहोत. सुरुवातीला आपण 5-6 चमचे गोडे तेल घेणार आहोत. तेल मस्तपैकी गरम झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत आणि जिरा टाकून घेणार आहोत. जिरा आणि मोहरी मस्त तडतडली पाहिजे एकदम. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा चिरून टाकलेला आहे. 4 कांदे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ते व्यवस्थित सगळे टाकून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा मस्त असा शिजवून घ्यायचा आहे, लाल होईपर्यंत मस्त असं ढवळत राहायचं आहे त्याला मस्तपैकी. थोडंसं मीठ टाकून घेऊया, त्याच्यामुळे कांदा लगेच शिजेल. आता आपण कांदा ढवळून घेऊया, जेणेकरून मीठ व्यवस्थित मिक्स होईल. थोडा वेळ झालेला आहे आपल्याला ढवळून. तुम्ही बघू शकता कांदा असा व्यवस्थित लाल झालेला आहे, शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 4 टमाटर कापून ठेवलेले आणि 5-6 पाकळ्या सोलून ठेवलेल्या, चेचून ठेवलेल्या त्या टाकणार आहोत. आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याला ढवळून घेणार आहोत, जेणेकरून टमाटर आणि लसूण व्यवस्थित मिक्स होऊन शिजली पाहिजे. तुम्ही बघू शकता कसं ढवळायचं आहे ते छान प्रकारे. आणि ही स्पेशल रेसिपी माझ्या ताईने बनवलेली आहे, खास तुमच्यासाठी. तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. याचा अर्थ टमाटर आणि सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर मग चला बघूया कुठले मसाले टाकत आहोत ते. सर्वात प्रथम आपण त्याच्यामध्ये 2 चमचे चिकन मसाला टाकणार आहोत आणि 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद ॲड करायची आहे, अर्धा चमचा. आणि शेवटी आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सगळे मसाले एकत्र झाले पाहिजेत. तुम्ही बघू शकता सगळे मसाले असे व्यवस्थित एकत्र झालेले आहेत. आता आपण हे सगळं मिश्रण तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे याला आणि मसाले पण चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत. आता आपण मगाशी मॅरिनेट करायला ठेवलेलं सोयाबीन आता आपण त्याच्यात टाकूया. अशा प्रकारे आपल्याला सगळे सोयाबीन मॅरिनेट केलेले त्याच्यात टाकायचे आहेत. मॅरिनेट केल्यामुळे सोयाबीनमध्ये सगळे मसाले सगळे व्यवस्थित मुरतात, त्याच्यामुळे ते मॅरिनेट करायला ठेवायचं. आता आपण मॅरिनेट केलेले सोयाबीन मस्तपैकी एकत्र करून घेऊया, जेणेकरून सगळे खालचे मसाले आहेत ते त्या मॅरिनेट केलेल्या सोयाबीनला लागतील. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिक्स करायचं आहे ते. हे बघा आता आपण सगळं मिक्स करून घेतले आहे. आता तुम्हाला जेवढी त्याची ग्रेव्ही हवी असेल ना त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता.
एकदा पुन्हा मिक्स करून घ्या, म्हणजे ते सगळं व्यवस्थित एकत्र होईल. आता आपण यावर 5 ते 10 पाकळ्या कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्ता टाकून झालेला आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनिटं वाफायला ठेवूयात. एक कळ आला की थोडं मीठ टाकायचं आणि मग आपलं रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण झाकण ठेवून घेऊया. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात. तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग सुटलेला आहे. मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण याला फायनल टच देण्यासाठी थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहोत, जेणेकरून मस्त असं व्यवस्थित प्रेझेंटेशन होईल. आता आपली रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी कशी झालेली आहे याचा रिव्ह्यू तुम्हाला माझा भाचा देणार आहे. तो आता खाऊन टेस्ट करतो आहे. तर तुम्ही बघू शकता रेसिपी मस्त झालेली आहे. त्याच्या इशाऱ्यावरून कळते आहे. भाजी मस्त झालेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.